श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 13 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृताच्या अध्याय 13 मध्ये स्वामींच्या दिव्य कृपेचे, भक्तावरील प्रेमाचे आणि त्यांच्या अब्दुल लीलाचे अत्यंत सुंदर वर्णन आढळते. या अध्यायात मुख्यतः भक्ती, श्रद्धा, गुरुभक्ती आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा संदेश दिला आहे. स्वामी समर्थ हे केवळ एक महान संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार मानले जातात. त्यांच्या प्रत्येक कृतीतून भक्तांच्या उद्धाराचा हेतू दिसून येतो. या अध्यायाची सुरुवात भक्तांच्या दुःखांनी आणि त्यांच्या जीवनातील संकटांनी होते. अनेक भक्त आपल्या संसारातील अडचणी, रोग, आर्थिक संकटे आणि मानसिक त्रास घेऊन स्वामींच्या चरणी येतात. स्वामी त्यांच्या प्रत्येक भक्ताचे दुःख ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्या एका कृपादृष्टीने भक्तांची संकटे दूर होते, अशी भावना या अध्यायात व्यक्त केली आहे. एका भक्ताची कथा या अध्यायात विशेष प्रसिद्ध आहे. तो भक्त अत्यंत गरीब होता. घरात अन्न नव्हते, संसारात भरलेले दुःख होते आणि जीवन निराशेचे भरलेले होते. तरीही त्याची स्वामीवरील श्रद्धा अढळ होती. तो दररोज स्वामींचे नामस्मरण करीत होते. एक दिवस तो स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याच्या मनातील वेदना स्वामींनी न सांगताच ओळखल्या. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे सांगितले. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागले. त्याला काम मिळाले, घरातील संकटे दूर झाली आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण झाला. या कथेमधून स्वामी समर्थांचा मुख्य संदेश असा दिसून येतो की भक्तांनी संकटाच्या काळात धैर्य सोडू नये, ईश्वरावर श्रद्धा ठेवून सतत नामस्मरण करावे. गुरुवर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही एकटे पडावे लागत नाही. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करतात. अध्याय 13 मध्ये स्वामींच्या चमत्कारांचे वर्णन आहे. अनेकांचा असाध्य रोगापासून मुक्ती मिळते. काही भक्तांना मानसिक शांती मिळते. काहींना संसारातील अडथळ्यावर मात करण्याची शक्ती मिळते. स्वामी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार मार्ग दाखवतात. त्याच्या शब्दात एक विलक्षण सामर्थ्य नसते. ते फार कमी बोलतात, पण त्याचे प्रत्येक वचन सत्य ठरत असे. या अध्यायात गुरुसेवेचे महत्त्वही सांगितलेले आहे. गुरु हा जीवनातील अंधार दूर करणारा दीप आहे. तो भक्त गुरूंची निष्ठेने सेवा करतो, त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. स्वामी समर्थांच्या सेवेत राहणारे अनेक भक्त त्यांच्या कृपेने आध्यात्मिक उंचीवर पोहोचले. स्वामींच्या सहवासामुळे त्यांच्या मनातील अहंकार नष्ट झाला आणि त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला. स्वामी समर्थ नेहमी सांगत असे की मनुष्याने लोभ, क्रोध, मत्सर आणि अहंकार याचा त्याग करावा. हे दोष माणसाला दुःखाकडे नेतात. प्रेम, दया, क्षमा आणि सेवा या गुणांचा स्वीकार केल्यास जीवन आनंदी होते. अध्याय 13 मध्ये हा संदेश अत्यंत प्रभावीपणे दिला आहे. या अध्यायात नामस्मरणाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मन शांत होते, भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्त संकटाच्या काळात स्वामींचे नाम घेतात आणि त्यांना त्यातून मार्ग मिळतो. नामस्मरण हेच कलियुगातील सर्वात सोपे साधन आहे, असे अध्यायातून स्पष्ट होते. एक प्रसंग असा वर्णन केला आहे की एक भक्त गंभीर आजाराने त्रस्त होत. वैद्य आणि औषधे निष्फळ ठरत. शेवटी तो स्वामींच्या चरणी आला. स्वामींनी त्याला प्रसाद दिला आणि नामस्मरण करण्यास सांगितले. काही दिवसात त्याचा आजार कमी झाला. भक्तांच्या मनात स्वामीबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली.
हा प्रसंग भक्ती आणि विश्वासाची ताकद दर्शवतो. अध्याय 13 मध्ये संसार आणि अध्यात्म यामधील संतुलनाचाही उपदेश आहे. स्वामी समर्थांनी काही संसार सोडून देण्याचा उपदेश केला. त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत ईश्वर भक्ती करण्यास सांगितले. संसार करत असतानाही मनात गुरु आणि ईश्वराचे स्मरण ठेवावे, हा त्यांचा संदेश होता. या अध्यायाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कर्म सिद्धांत. प्रत्येक मनुष्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते, परंतु गुरुकृपेने कठीण कर्माचे परिणाम कमी होऊ शकतात. स्वामी समर्थ भक्तांना योग्य मार्ग दाखवतात, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडतात. स्वामी समर्थांचा पराभव अत्यंत करुणामय होता. ते गरीब, दुःखी आणि निराधार लोकांना विशेष आधार देत असत. त्याच्या दरबारात श्रीमंत गरीब असा भेदभाव कधीच नव्हता. प्रत्येक भक्ताला सलाम, प्रेम आणि कृपा मिळत असे. त्यामुळे लोक दूरदूरून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येत असत. या अध्यायात भक्तांनी स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पण करावे असा उपदेश आहे. मनातील शंका दूर करून श्रद्धेने भक्ती केल्यास जीवनात शांती प्राप्त होते. स्वामी समर्थांचे जीवन हे भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे प्रत्येक कार्य मानव कल्याणासाठी होते. अध्यायाच्या शेवटी स्वामींच्या महिन्यांचे वर्णन अत्यंत भावपूर्ण भक्तीने केले आहे. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेल्या धावून येणारे दयाळू गुरु आहेत. त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. भक्ताने केवळ निस्वार्थ भावाचे त्यांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ हे नाम म्हणजे भक्तांसाठी आधार, शक्ती आणि विश्वास आहे. अध्याय 13 आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही संकटे आली तरी गुरुवरील श्रद्धा कधीही कमी करू नये. स्वामी समर्थांची कृपा सदैव भक्तांच्या पाठीशी असते. त्यांच्या नामस्मरणाने मनाला शांती, जीवनाला दिशा आणि आत्म्याला समाधान मिळते. या अध्यायात सेवा आणि दान याचे महत्त्व देखील सांगितलेले आहे. स्वामी समर्थ म्हणत असत की गरजूंना मदत करणे म्हणजे ईश्वरांची सेवा करणे होय. जो मनुष्य दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो त्याच्यावर ईश्वराची विशेष कृपा राहते. स्वामींच्या अनेक भक्तांनी त्याच्या प्रेरणेने गरिबांना अन्नधान्य आणि सेवा कार्य सुरू केले. एक वृद्ध स्त्रीची कथा देखील या अध्यायात आढळते. ती अत्यंत भक्तिभावाने रोज स्वामींचे नाम घेत असे. तिच्याकडे संपत्ती नव्हती, पण श्रद्धा अपार होती. एकदा ती स्वामींना भेटण्यासाठी आली, तेव्हा तिच्याकडे अर्पण करण्यासाठी काहीही नव्हते. तिने एक भक्त प्रेमाने नमस्कार केला. स्वामी अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझी भक्ती सर्वात मोठी भेट आहे. या प्रसंगातून हे स्पष्ट होते की ईश्वराला धन नव्हे तर शुद्ध भक्ती प्रिय असते. अध्याय 13 मध्ये स्वामी समर्थांच्या दिव्य दृष्टीचे वर्णन वारंवार होते. ते भूत, वर्तमान आणि भविष्य जाणत असत. अनेक भक्तांना त्यांची भविष्यातील संकटाची पूर्वसूचना दिली आणि त्यातून वाचवले. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ होत गेला. या अध्यायात स्वामी समर्थांनी दिलेला एक महत्त्वाचा उपदेश म्हणजे स्वामी अनेक भक्त वर त्वरित फळ मिळावे अशी अपेक्षा करत, पण स्वामी सांगतात की प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. भक्तांनी श्रद्धा, धैर्य ठेवून सतत प्रयत्न करावे. स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक प्रकारचे लोक येतात. विद्वान, गरीब, शेतकरी, व्यापारी, अधिकारी आणि सामान्य जनताही. पण स्वामी सर्वांना समान दृष्टीने पाहत असत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवन हा परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे त्यांनी कधीही जात, धर्म आणि संपत्ती यांचा भेदभाव केला नाही. अध्याय 1 ठिकाणी स्वामी समर्थ म्हणतात की मन शांत असेल तर देव स्वतः जवळ येतो. हा संदेश अत्यंत गूढ आणि महत्त्वपूर्ण आहे. बाह्य पूजा, विधी आणि दिखावा यापेक्षा अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. या अध्यायातून भक्ताला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. दुःख आले तरी खचून जाऊ नये.
सुख आले तरी गर्व करू नये आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचे स्मरण ठेवावे असा संदेश स्वामी समर्थ देतात. स्वामींच्या कृपेने अनेकांना आध्यात्मिक अनुभव आले. काही भक्तांना ध्यानात स्वामींचे दर्शन होत असे, काहींना संकटाच्या वेळी अदृश्य मदत मिळत असे. या अनुभवामुळे भक्तांच्या मनातील श्रद्धा अधिक वाढत गेली. अध्याय 13 मध्ये नामजपाची शक्ती विशेषपणे सांगितलेली आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात, भय, चिंता आणि अस्थिरता कमी होते, मनाला धैर्य आणि शौर्य प्राप्त होते. म्हणून अनेक भक्त रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाम घेतात. या अध्यायाचा मुख्य सार असा आहे की गुरुवर पूर्ण विश्वास ठेवावा. जीवनातील प्रत्येक परिस्थितीत गुरूंचे स्मरण केल्यास मार्ग नक्कीच मिळतो. स्वामी समर्थ हे भक्तांचे रक्षण करणारे आणि त्यांना योग्य दिशा देणारे सद्गुरू आहेत. शेवटी अध्याय भक्ताला आत्मविश्वास आणि श्रद्धेचा संदेश देतो. स्वामी समर्थांचे जीवन अत्यंत त्यांची वचने आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 13 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेले सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिला तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.